Good morning, my dear students. Myself, Dr. Anjali N. Raut Dhote, Assistant Professor in CIP and Berar College, तुलसीबाग, नागपूर. तर विद्यार्थ्यांनो, मी आज तुम्हाला व्यावसायिक संदेशवहन आणि व्यवस्थापन अर्थातच बिझनेस कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट चे युनिट 2 शिकविणार आहे. तर यामध्ये आपण कव्हर करणार आहोत व्यावसायिक संदेशवहन, संकल्पना, उद्देश व महत्व. तर यामध्ये संदेशवहनाचे घटक, संदेशवहनाचे महत्व, संदेशवहनाची उद्दिष्टे, व्यावसायिक संदेशवहनाची लक्षणे, प्रभावी संदेशवहनाची तत्वे, या सर्व बाबींचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता पुढे जाऊया. तर तुम्हाला माहिती आहे की आपण आता व्यावसायिक संदेशवहन याची संकल्पना, उद्देश, महत्व हे युनिट पाहत आहोत. तर याच्यामध्ये व्यावसायिक व औद्योगिक उपक्रमात अनेक व्यक्ती काम करीत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. अनेक व्यक्ती काम करीत असतात, त्यांना कार्यासंबंधी माहिती देणे, मार्गदर्शन करणे, आदेश देणे, माहिती मागविणे, कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणे इत्यादी कार्ये करावी लागतात. या क्रियेलाच व्यावसायिक संदेशवहन असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आधुनिक व्यवस्थापनात संदेशवहनाचा महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. संदेशवहन जर व्यवसायात नसेल तर कार्य होणारच नाही. उपक्रमातील सर्व विभागात समन्वय स्थापन करावा लागतो. यासाठी संदेशवहनाची आवश्यकता असते. एका व्यक्तीने दिलेला संदेश दुसऱ्या व्यक्तीला समजणे अत्यंत आवश्यक आहे. संदेशाचा अर्थ संदेश प्राप्तकर्त्याला जेव्हा समजतो तेव्हाच संदेशवहनाची क्रिया पूर्ण होते. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण संदेशवहनाच्या घटकांचा अभ्यास करूया. तर संदेशवहनाचे जे घटक आहेत तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन वर दिसतच आहे. पहिला आहे, तर या संदेशवहनाचे जे घटक आहेत, संदेशवहन ही एक महत्वाची व्यावसायिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अनेक घटकांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकत्रित आल्यानंतर संदेशवहनाची क्रिया प्रभावी व कार्यक्षमतेने पूर्ण होते. तर विद्यार्थ्यांनो, संदेशवहनातला पहिला घटक दिसतो आहे संदेशदाता. तुम्हाला माहिती आहे संदेशदाता म्हणजे काय? तर संदेशदाता संदेशवहन क्रिया पूर्ण करणारा, सुरू करणारा महत्वाचा घटक संदेशदाता हा आहे. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला संदेशदाता असे म्हणतात. दुसरा आहे घटक संकल्पना. संदेश कोणत्या विषय वस्तूबाबत पाठवायचा आहे हे ठरविणे म्हणजे संदेशाची संकल्पना निश्चित करणे होय. पाठविला जाणारा संदेश हा आदेश असू शकतो, सूचना, विनंती इत्यादी असू शकतो. तर संदेश प्राप्तकर्ता, तिसरा घटक आहे संदेश प्राप्तकर्ता. संदेश ज्या व्यक्तीला पाठवला जातो तिला संदेश प्राप्तकर्ता असे म्हणतात. संदेश पाठविण्याची क्रिया तोपर्यंत यशस्वी व पूर्ण होत नाही जोपर्यंत पाठविलेला संदेश योग्य शब्दात, योग्य प्रकारे, योग्य व्यक्तीपर्यंत पूर्ण होणार नाही आणि तो निर्धारित वेळेपर्यंत पोहोचणं सुद्धा आवश्यक आहे. चौथा घटक आहे संदेशाची निर्मिती. संदेशाची संकल्पना निश्चित झाल्यानंतर संदेश निर्मितीचे कार्य सुलभ होते. संदेश निर्मिती करताना संदेशाची भाषा, विस्तार, विषयाची व्याप्ती, भर द्यावयाचे मुद्दे व विशेष महत्वाच्या सूचना यांचा विचार करणे संदेशाचा अंतिम मसुदा तयार करण्यात येतो. आणि मग संदेशाचा मसुदा पाहूया पुढे या. तर संदेशाचा मसुदा म्हणजे संदेशाचा मसुदा हा संदेशवहन प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा घटक आहे. या मसुद्यात संदेशाचा विषय, परिच्छेद, सहपत्र, त्यातील माहितीची सत्यता व त्यासाठी द्यावयाचे पुरावे या सर्वांचा विचार करण्यात येतो. आपण 6वा पॉइंट बघूया, संदेशाचे माध्यम. या संदेशात वहनातील घटकातला 6वा पॉइंट संदेश माध्यम. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला आजकाल माहिती आहे संदेशाचे माध्यम दूरध्वनी, दूरदर्शन, फॅक्स, ईमेल, मोबाईल, इंटरनेट हे सगळे संदेशाचे माध्यम आहे. तर ज्या साधनांच्या माध्यमातून संदेश पाठविला जातो त्याला संदेशाचे माध्यम असे म्हणतात. संदेशाचे माध्यम ठरविताना
संदेश प्राप्तकर्त्यांची संख्या, त्यांची ज्ञान पातळी, संदेशाची व्यावसायिक, वैधानिक व समय उपयोगिता इत्यादी घटक लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि त्यानुसारच आपण मग संदेशाचे माध्यम निवडावे लागते. तर 7वा पॉइंट आहे संदेशाचा अर्थ. संदेश प्राप्तकर्त्यास एखादा संदेश प्राप्त झाल्यावर त्या संदेशाचा त्याला योग्य अर्थ लावावा लागतो. ही प्रक्रिया मूलतः मानसिक असते. संदेशाचा योग्य अर्थ लावला तरच त्याची परिणामकारक अंमलबजावणी होईल. यासाठी संदेश प्राप्तकर्त्यास योग्य अनुभव, योग्य प्रशिक्षण व कौशल्य असणे आवश्यक आहे. 8वा आणि संदेशवहनाच्या घटकातला शेवटचा पॉइंट आपण बघणार आहोत. पाठपुरावा, प्रतिसाद. प्राप्त संदेशावर संदेश प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया आणि त्याने दिलेले उत्तर म्हणजे संदेशाचा पाठपुरावा होय. संदेश प्राप्तकर्त्याने योग्य प्रतिसाद अथवा उत्तर दिले नाही तर संदेशाची प्रक्रिया व परिश्रम व्यर्थ वाटतात. संदेश योग्य असल्यास त्याचा प्रतिसाद देखील योग्य व लवकर मिळतो. तर विद्यार्थ्यांनो, याच्या पुढे आपण जाऊया. तर संघटनेत संदेशवहनाचे काय महत्व आहे? संघटनेमध्ये संदेशवहन अत्यंत महत्वाचं आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याचं आपण घटक पाहिले, तर आता त्याचं महत्व पाहूया. व्यवसायात संदेशाचे महत्व. व्यावसायिक आणि औद्योगिक उपक्रमाच्या दृष्टीने संदेशवहनाला फार महत्व आहे. व्यवस्थापकाने स्वतःचे कार्य यशस्वी करण्यासाठी संदेशवहनाची प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे. तर या संदेशवहनाच्या महत्वामध्ये संघटनेत संदेशवहनाचे कसे महत्व आहे याच्यासाठी आपण पुढे जाऊया. तर याच्यामध्ये आहे महत्वामध्ये पहिला पॉइंट आहे व्यवसायाचे यशस्वी संचालन. व्यवसायाचे यशस्वी संचालन. आधुनिक व्यवसायाचे स्वरूप विस्तृत व गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादनाचे कार्य विविध विभागांमधून व विविध व्यक्तींकडे तर्फे करण्यात येते आणि म्हणून व्यवस्थापकाचे आदेश व सूचना संबंधित सहाय्यक कर्मचाऱ्यांपर्यंत शीघ्र पोहोचवणे आवश्यक आहे आणि हे संदेशवहनाच्या माध्यमानेच पूर्ण होते. दुसरा पॉइंट आहे व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेत वाढ. व्यवस्थापकाला आपल्या सहाय्यकांकडून कार्य करवून घ्यावे लागते. त्यासाठी त्यांना आदेश व सूचना द्याव्या लागतात. सहाय्यकांच्या समस्या व अडचणी समजून घ्याव्या लागतात. व्यवस्थापकाच्या कार्याचे यश हे त्याच्या सहाय्यकांकडून कार्य करवून घेण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते व पर्यायाने हे संदेशवहनाच्या योग्य व्यवस्थेवरच अवलंबून असते. उपक्रमातील संदेशवहनाची व्यवस्था जितकी कार्यक्षम असेल तितकीच व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. तर विद्यार्थ्यांनो, संदेशवहन संघटनेतील संदेशवहनाच्या महत्वाचे तिसरा पॉइंट आहे निर्णयाची त्वरित अंमलबजावणी. व्यवस्थापकाला त्वरित निर्णय घेण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संदेशवहनाची नितांत आवश्यकता आहे. कार्यक्षम संदेशवहन व्यवस्थेमुळे व्यवस्थापकीय निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे कार्य तत्परतेने पूर्ण होते. चौथा पॉइंट आहे पोरांनो उत्पादन खर्चात घट. आधुनिक स्पर्धात्मक परिस्थितीत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे आवश्यक आहे. कारण कॉम्पिटिशनचं जग आहे. जर आपल्याला उत्पादनाचा खर्च जास्त लागला तर आपोआपच जे त्याच्यातून प्रॉडक्ट निर्माण होईल, वस्तू निर्माण होतील, त्या महाग येतील. तर अर्थात उत्पादन व्यय कमी असावा लागतो. कार्यक्षम संदेशवहन व्यवस्थेमुळे हे साध्य करता येते. तर विद्यार्थ्यांना औद्योगिक शांतता. कार्यक्षम संदेशवहन पद्धतीमुळे कामगारांच्या अडचणी व्यवस्थापकांपर्यंत पोहोचू शकतात व त्यांचे निराकरण केले जाते. त्यांच्यात गैरसमज निर्माण होत नाही व त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण सतत सुरू असते आणि त्यामुळे
व्यवस्थापक व कामगार यांच्यात संघर्ष निर्माण होत नाही आणि उद्योगात शांतता प्रस्थापित होते. म्हणजे संदेशवहनामुळे उद्योगामध्ये शांतता प्रस्थापित होते केव्हा की जेव्हा ते संदेशवहन योग्य प्रकारे होईल. नेतृत्वाचा आधार. संदेशवहनामुळे व्यवस्थापक कामगारांचे नेतृत्व करू शकतात. यशस्वी नेतृत्वासाठी व्यवस्थापक व कामगार यांच्यात विचारांची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. व्यवस्थापकाने आपले विचार व धोरणे कामगारांना सांगावयास पाहिजे. ही सर्व कार्ये संदेशवहनाद्वारे पार पाडता येतात आणि त्यामुळे योग्य संदेशवहन हे व्यवस्थापकाच्या नेतृत्वाचा खरोखरीच आधार आहे. तर पुढे जाऊयात. लोकशाही प्रवृत्तीत वाढ. आधुनिक व्यवस्थापन प्रणालीत व्यवस्थापकीय कार्यात विशेषतः निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतले जाते आणि त्यामुळे योजना राबविताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या सूचना व्यवस्थापकापर्यंत पोहोचत असतात. कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यातील अंतर कमी होऊन कर्मचाऱ्यात विश्वास निर्माण होतो. सद्भावना वाढीस लागते. व्यवस्थापकात लोकशाही प्रवृत्ती वाढू लागते आणि उपक्रमाच्या प्रगतीसाठी व्यवस्थापक व कर्मचाऱ्यात ही भावना निर्माण करण्यात संदेशवहन व्यवस्थेचा महत्वाचा वाटा असतो. आता आपण शेवटचा पॉइंट पाहूया. इतर घटकांशी संबंध. उपक्रमाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी व्यवस्थापकाला फक्त कामगारांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे नसते पुरांनो, तर त्याला इतर घटकांशी देखील, सर्व जे घटक व्यवसायाशी संबंधित असलेले सर्व घटक जसे की भागधारक आहेत, कामगार आहेत, ग्राहक आहेत, इतर व्यावसायिक आहे, वेगवेगळे ऑफिसेस आहे, सरकारी कार्यालय आहे, सामान्य जनता आहे, या सगळ्यांचा त्यात समावेश होतो आणि या सर्व घटकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक असते. हे योग्य संदेशवहनाद्वारेच होऊ शकते आणि यामुळे उपक्रमाची प्रतिष्ठा वाढते. तर आपण आता महत्व पाहिलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता पुढे जाऊयात. संदेशवहनाची उद्दिष्टे. विविध सूचना प्राप्त करणे पहिला उद्दिष्ट आहे. त्याच्यात आपण 10 उद्दिष्टांचा विचार करतो आहोत. विविध सूचना प्राप्त करणे, विचार विनिमय करणे, आदेश देणे, सूचना देणे, मत परिवर्तन करणे, प्रेरणा देणे, प्रशिक्षण करणे, ताकीद देणे, वाटाघाटी करणे आणि प्रशंसा करणे ही संदेशवहनाची महत्वाची उद्दिष्टे आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे विविध सूचना प्राप्त करणे. व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी आणि व्यवसायाचे कार्यक्षम संचालन करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला विविध प्रकारची सूचना व माहिती प्राप्त करावी लागते. दुसरं आहे विचार विनिमय करणे. दुसरं उद्दिष्ट आहे संदेशवहनाचे दुसरं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे विचार विनिमय करणे, सल्ला घेणे, सल्ला देणे. व्यवसायामध्ये वेळोवेळी निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय योग्य ठरण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक व्यक्तींशी विचार विनिमय करावा लागतो. उत्पादन, विक्री, बाजारपेठ, किमती, स्पर्धा, तांत्रिक बदल, जोखीम इत्यादी अनेक बाबींविषयी व्यवस्थापकाला निर्णय घ्यावे लागतात. त्याला अनुभवी व्यक्तींचा, तज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. त्याच्यासाठी त्याला सगळ्यांशी विचार विनिमय करणे आवश्यक असते आणि हे संदेशवहनाच्या माध्यमाने होते. त्यात आदेश देणे तिसरा आहे आदेश देणे. व्यावसायिक संघटनांमध्ये निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित व्यक्तींना आदेश द्यावे लागतात. सामान्यपणे आदेशाची पातळी ही वरून खाली आलेली असते. आदेश परिणामकारक होण्यासाठी तो आदेश स्पष्ट असायला हवा आणि तो परिपूर्ण संपूर्ण असायला हवा. स्पष्ट आणि पूर्ण आदेश जर असेल तर संदेशवहनाचे कार्य योग्य प्रकारे होते. सूचना देणे. चौथा उद्देश आहे सूचना देणे. सूचना देणे हे व्यवस्थापकीय संदेशवहनाचे एक उद्दिष्ट आहे. व्यावसायिक त्यांच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना करू शकतात. तसेच कर्मचारी सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना व प्रसंग विशेष व्यावसायिकांनाही सूचना करू शकतात. मोठमोठ्या औद्योगिक व्यावसायिक उपक्रमांमध्ये सहाय्यकांकडून सूचना मागविल्या जातात. त्यासाठी विविध विभागांमध्ये सूचना पेटी सुद्धा ठेवण्यात येते. तर अशा प्रकारे सूचना देणे हे एक उद्दिष्ट आहे. 5वं उद्दिष्ट आहे मत परिवर्तन करणे.
कर्मचाऱ्यांकडून एखादे कार्य करवून घेण्यासाठी त्यांच्या विचारात आणि दृष्टिकोनात बदल घडवून आणणे आवश्यक असते. अनेकदा कर्मचारी नवीन कल्पना, नवीन कार्यपद्धतीचा विरोध करतात. अशा वेळी त्यावर काय होतं की जेव्हा नवीन पद्धती निर्माण करतात, नवीन काही करतात, तर मग अशा वेळी काही अडचणी निर्माण होतात आणि त्या समजावून सांगितल्यास त्यांचा विरोध कमी होईल आणि सहकार्याची भावना त्यांच्यात वाढू शकते. तर 6वा पॉइंट आहे प्रेरणा देणे. प्रेरणा हे व्यावसायिक संदेशवहनाचे एक महत्वाचे असे उद्दिष्ट आहे. व्यावसायिकांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका बाजूने ग्राहकांना प्रेरित करावे लागते, तर दुसऱ्या बाजूने कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रेरित करावे लागते. ग्राहकांना प्रेरित करण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्यास बाजारात वस्तूंची मागणी वाढते. तुम्हाला माहिती आहे ऍडव्हर्टाइजमेंटच्या सहाय्याने हे सगळं शक्य आहे. आज आपण बघतो आहे कशा प्रकारे मागणी वाढते, कसा व्यवसाय यशस्वी होतो. कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्यास उत्पादनाचे कार्य निरंतर चालू राहते, संघटनेत अडथळा निर्माण होत नाही आणि वस्तूंचा पुरवठा नियमितपणे राहतो. तर 7वा पॉइंट आहे प्रशिक्षण देणे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हे व्यावसायिक संदेशवहनाचे अत्यंत महत्वाचे असे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षित कर्मचारी नक्कीच आपले कार्य योग्य प्रकारे पार पाडतो. ताकीद देणे. व्यावसायिक संदेशवहनाची जी विविध उद्दिष्टे आहेत त्यापैकी एक ताकीद देणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. वेळ प्रसंगी कर्मचाऱ्यांना ताकीद द्यावी लागते. तर त्यांनी आदेशांकडे दुर्लक्ष केलं, कामचुकारपणा केला, सामानाची नासधूस केली, अपघात घडून आला, वरिष्ठांशी सौजन्यपूर्ण जर वागणूक केली नाही, आपसातील कलिगशी चांगला वागला नाही, तर अशा याच्यात त्यांना ताकीद द्यावी लागते. हे सुद्धा एक संदेशवहनाचे उद्दिष्ट आहे. 9वा पॉइंट आहे वाटाघाटी करणे. वाद निर्माण होतो. कधी कधी संस्थेमध्ये उपक्रमामध्ये वाद निर्माण होतात. तर या वाद झालेल्या व्यक्तींमध्ये संदेशवहन होणे आवश्यक असते. यात दोन्ही पक्ष एकत्र येतात, आपापली बाजू मांडतात, दुसऱ्यांची बाजू समजून घेतात, वाद न सुटल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची चर्चा करतात, परस्पर वाटाघाटी करतात आणि वाद सोडविण्यासाठी उपयुक्त सूत्र शोधण्याचा प्रयत्न करतात. वादाच्या दोन्ही पक्षांनी आग्रही भूमिका टाळून वाटाघाटी केल्यास वादाची सोडवणूक होते. म्हणजे वाद टाळण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी हे अत्यंत असं आवश्यक आहे की वाद हा टळला पाहिजे, वाटाघाटी झाल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे व्यवसाय हा यशस्वी होतो. प्रशंसा करणे शेवटचा आहे, प्रशंसा करणे. संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा होणे देखील तितकेच आवश्यक आहे. संघटनेतील प्रत्येक कर्मचारी कार्य करत असतो. संघटनेतील प्रत्येक कर्मचारी कार्य करतो, आपापल्या परीने तो चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु सोपविलेले काम प्रामाणिकपणे, पूर्ण कार्यक्षमतेने व योग्य प्रकारे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असते. प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन व्यवस्थापकाने त्यांच्या कार्यांची प्रशंसा केली पाहिजे. तर त्या कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेप्रती आपुलकीची भावना निर्माण होईल, वृद्धिंगत होईल आणि व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल. आपण संदेशवहनाची उद्दिष्टे पाहिलेली आहेत. आता आपण पाहूया संदेशवहनाची तत्वे. तर मुलांनो, आपण तत्वे पाहत आहोत. याला सिद्धांत सुद्धा म्हटलेला आहे. संदेशवहन संघटनेमध्ये रक्तवाहिनीचे कार्य करत असते. ज्याप्रमाणे शरीरातील रक्तप्रवाह बंद पडला तर रक्तदाब कमी होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, त्याचप्रमाणे संदेशवहन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यास संघटनेचे पर्यायाने उपक्रमाचे कार्य ठप्प होऊ शकते. म्हणून संदेशवहनाची क्रिया प्रभावपूर्ण होणे आवश्यक आहे. संदेशवहनाची क्रिया प्रभावी होण्यासाठी काही तत्व आहे, त्या तत्वांचा आपण विचार करूया, अभ्यास करूयात विद्यार्थ्यांना. परिणामकारकतेचे तत्व, अपेक्षित परिणाम साधणे व आपल्या वाचकांवर
किंवा श्रोत्यांवर हवा तो प्रभाव निर्माण करणे हे संदेश वहनाचे सर्वाधिक महत्वाचे तत्व आहे. जे संदेश वहन अपेक्षित परिणाम साधू शकत नाही ते संदेश वहन निरुपयोगी होते. म्हणून संदेश नेहमी परिणामकारकच असावयास हवा. तर दुसरं तत्व आहे स्पष्टतेचे तत्व. ज्या व्यक्तीला संदेश द्यावयाचा आहे त्याला संदेशाचा अर्थ योग्य स्वरूपात समजणे आवश्यक आहे. संदेश वहनाची जी भाषा आहे ती सोपी असायला हवी, स्पष्ट असायला हवी. संदेश देणाऱ्याला अपेक्षित असणारा अर्थ संदेशातून निघेल अशा स्पष्ट स्वरूपाचा संदेश असायला हवा. तशाच प्रकारे शब्दांची रचना सुद्धा करणे आवश्यक आहे. तेव्हा संदेश यशस्वी होईल, संदेश वहनाचं कार्य यशस्वी होईल. दुसरा आहे तिसरा पॉइंट आहे सावधानतेचे तत्व. संदेशदात्याने संदेश पाठविताना पूर्ण सावधगिरी बाळगायला हवी. संदेश प्राप्तकर्त्यांनी देखील संदेशाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याला योग्य अर्थ काढता येणार नाही. आणि म्हणून सावधानतेचे तत्वाचं पालन करावे. निश्चिततेचे तत्व. प्रभावी संदेश वहनासाठी संदेश निश्चित असणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे, अत्यंत आवश्यक आहे. संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचा बौद्धिक स्तर लक्षात घेऊन संदेशाची भाषा, त्याची लांबी संदेश देणाऱ्यांनी निश्चित करावी व निश्चिततेचे तत्व ते पालन करावे. पाचवं एकात्मकतेचे तत्व. संदेश वहनाची क्रिया प्रभावी होण्यासाठी संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता या दोघांमध्ये एकात्मकता असणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये परस्पर सुसंवाद असावा लागतो, अत्यंत आवश्यक आहे. आणि व्यवस्थापकांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की संदेश वहन व्यवस्थापन ही उद्देश प्राप्तीचे एक साधन आहे, साध्य नव्हे. म्हणून संदेश वहनाची व्यवस्था अशी असली पाहिजे की संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला उद्देशाच्या प्राप्तीकरिता तो प्रेरित करू शकला पाहिजे. आपण 6वा पॉइंट पाहत आहोत, अंमलबजावणीचे तत्व. संदेश वहनाचे तत्व परिणामकारक होण्याकरिता संदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ते अत्यंत आवश्यक आहे. अंमलबजावणीमुळे संदेशाला जो अभिप्रेत असलेला अर्थ आणि कृती शक्य होते. 7वा पॉइंट आहे समयानुकूलतेचे तत्व. कोणतीही सूचना असो ही समयानुकूल दिली गेली पाहिजे. योग्य वेळी मिळालेल्या संदेशाची परिणामकारकता ही नेहमी जास्त असते. वेळेच्या पूर्वी दिलेल्या सूचनांमुळे धोरणांची व संदेशांची गुप्तता संपते. म्हणजे खूप आधी पण कधी नोटीस किंवा काही संदेश देऊ नये, किंवा कोण संदेशाची गुप्तता संपते तसं म्हटलं तर वेळेनंतर दिलेल्या सूचनांमुळे सूचना महत्वहीन होतात. जर मीटिंग व्हायच्या खूप आधी मीटिंगची सूचना दिली तर काय विसरून जाऊ शकतात, किंवा मीटिंग झाल्यावर कधी संदेश पोहोचला तर ती कार्यक्षम होणार नाही, हे महत्वहीन होईल. म्हणून समयानुकूलतेचे तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. 8वा पॉइंट आहे दुहेरी संदेश वहनाचे तत्व. संदेशाची क्रिया दुतर्फी असणे आवश्यक आहे. नेहमीच संदेशा दुतर्फी असावा. अगदी एकाने सांगावं आणि दुसऱ्याने नुसतं ऐकून कानाच्या बाहेर काढण्यात अर्थ नाही. नेहमी संदेशाची क्रिया ही दुतर्फीच असते, तेव्हाच ती यशस्वी होते. तरच संदेश वहनाच्या क्रियेचा उद्देश पूर्णत्वास जाईल. 9वा पॉइंट आहे अनौपचारिकतेचे तत्व. संदेश वहनाची क्रिया ही परिणामकारक होण्यासाठी औपचारिक संदेश वहनाची तर गरज आहे, तर त्याच्यासोबत अनौपचारिक संदेश वहनाची सुद्धा गरज आहे. त्याची सुद्धा व्यवस्था विकसित होणे आवश्यक आहे. औपचारिक संदेश वहनाच्या तुलनेत जर विचार केला तर अनौपचारिक संदेश वहनाची क्रिया जास्त प्रभावी असते. शेवटचं तत्व आहे पाठपुराव्याचे तत्व. पाठपुराव्याच्या तत्वामध्ये आपण बघूया, संदेश प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया ही संदेश कसा प्रसारित केला आहे यावर अवलंबून आहे. म्हणून संदेशाचे माध्यम हे द्विमार्गी असावे तरच ते प्रभावी होईल. म्हणून वैयक्तिक बाबी तोंडी समोरासमोर दूरध्वनीवर दिलेला पाहिजे
तर सार्वजनिक बाबी ह्या सूचना फलकाच्या स्वरूपात प्रसारित करणे आवश्यक आहे, तेव्हाच त्या संदेशवहनाचा प्रभावीपणा वाढेल. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण संदेशवहनाची तत्वे सुद्धा अभ्यासलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रकारे संदेशवहनाचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, धन्यवाद.